नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 12वी OCM प्रकरण क्रमांक 2 व्यवस्थापनाची कार्ये। आजचं कार्य आहे नियंत्रण कार्य। या नियंत्रण कार्य म्हणजे काय, अर्थ, व्याख्या आणि त्याची महत्त्व आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट, कंट्रोलिंग फंक्शन्स, व्यवस्थापनाची कार्ये, नियंत्रण कार्य। विद्यार्थी मित्रांनो, माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या असतात। आपण हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर इतर व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि तिथे प्रत्येक व्हिडिओ दिलेला दिसेल, त्यातून योग्य तो व्हिडिओ निवडून किंवा जो पाहायचा असेल तो निवडून आपण पाहू शकता आणि अभ्यास करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत व्यवस्थापन कार्य, नियंत्रण कार्य। नियंत्रण करणे, कंट्रोल करणे, कंट्रोलिंग करणे। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रकारच्या संघटनेमध्ये कंट्रोल करणे किंवा नियंत्रण ठेवणे ही काम करावेच लागते, कारण ती संस्था नफा मिळवणारी असो किंवा नफा मिळवणारी नसो, परंतु नियंत्रण हे आवश्यक कार्य आहे। कारण नियंत्रण जर असेल तरच त्या ठिकाणी सर्व स्तरावरचे कर्मचारी, अधिकारी वर्ग व्यवस्थितपणे काम करत असतात। त्यांच्यावर कोणीतरी लक्ष ठेवत आहे आणि पाहिजे तसं काम करून घेत आहे, याचा फायदा व्यवसाय संस्थेला झालेला दिसून येत असतो। आणि म्हणून नियंत्रण कामावरती असणे हे आपल्या आवश्यक आहे किंवा व्यवस्थापनाचं ते अपरिहार्य कार्य आहे, म्हणजे सक्तीचं कार्य आहे। कारण नियोजनाप्रमाणे कामकाज पूर्ण होणे आवश्यक असते आणि ते होत नसेल तर त्या ठिकाणी त्याकडे लक्ष दिले जाते, त्यामध्ये ज्या चुका होतात त्या दुरुस्त केल्या जातात आणि त्यामध्ये एक प्रकारे चांगला बदल करून आवश्यक किंवा चांगल्या प्रकारचं आउटपुट त्या ठिकाणी आपल्याला हवं असतं ते आपण मिळवण्याचा प्रयत्न या नियंत्रण कार्याद्वारे करत असतो। कारण नियंत्रणामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला लक्ष देता येतात आणि नियोजनाप्रमाणे करणारे ठरलेलं कामकाज आणि प्रत्यक्ष कृती करत असलेलं कामकाज यामधला जो फरक आहे हा फरक सुद्धा आपण शोधू शकतो। कारण इथे नियोजनात ठरल्याप्रमाणे जर काम होत नसेल, कृती होत नसेल, तर तो जो फरक म्हणजेच या ठिकाणी चुका असतात आणि ह्या चुका दुरुस्त करून त्यावर उपाययोजना शोधून उत्कृष्ट प्रकारचं आउटपुट त्या ठिकाणी बाहेर काढलं जातं। तर हे नियंत्रण कार्यामुळेच काय होते, शक्य होते। नियंत्रण कार्य हे असं कार्य आहे की त्या ठिकाणी प्रत्यक्ष ठरवलेली कामगिरी व नियोजन ठरवलेली कामगिरी यांची तुलना यामध्ये केली जाते, त्यामधील फरक शोधून त्या ठिकाणी त्यामध्ये दुरुस्ती केली जाते। खालील आपल्याला एक आकृती दाखवण्यात आलेली आहे की प्रत्यक्ष कामगिरी नियंत्रणामध्ये जे कामगिरी करत असतात, कृती करत असतात, कार्य पार पाडत असतात, त्याचं मोजमाप करणे, ते काम बरोबर आहे की नाही, तर हे मोजमाप करण्याचं काम हे नियंत्रण कार्य करत असतं। त्यानंतर नियोजन करून नियोजनाप्रमाणेच कामकाज होत आहे की नाही प्रत्यक्ष कामकाज, तर यामध्ये फरक शोधून काढणे, तुलना करणे, त्याच्यातलं विचलन करणे, तुलना करून विचलन करणे म्हणजेच तुलना करून फरक शोधून काढणे। फरक शोधून काढल्यानंतर हा फरक का पडला याची कारणे शोधणे, म्हणजेच त्या ठिकाणी काहीतरी चुका झालेल्या आहेत त्या चुका शोधणे आणि ह्या चुका काढून कशा टाकता येतील किंवा त्याच्यावर काय उपाययोजना करता येईल या प्रकारचा विचार त्या ठिकाणी करणे आणि योग्य ती उपाययोजना शोधून ठरवलेली कामगिरी किंवा जे काम करायचं आहे ते काम कशा प्रकारे उत्कृष्टपणे पूर्ण करता येईल याबद्दलची एक रचना निश्चित करणे। तर हे रचना निश्चित करण्यासाठी नियंत्रण हे कार्य आपल्याला खूप मदत करत असते आणि एकदा रचना निश्चित झाली की भविष्यामध्ये आपण तीच रचना किंवा तेच जे निश्चित झालेलं उत्कृष्ट कार्य करण्याची पद्धत आहे त्यालाच आपण मानके किंवा स्टँडर्ड असं म्हणतो। तर एखादं काम पूर्ण करण्याचं जे स्टँडर्ड्स आहे किंवा मानके आहेत याचा उपयोग करून आपण भविष्य काळामध्ये सातत्याने उत्पादन करत असतो, म्हणजे त्यामध्ये पाहिजे तसा बदल आपल्याला भविष्यात अधिकाधिक उत्कृष्ट करण्याकडे असतो आणि नियंत्रण कार्यामुळे हे सातत्याने प्रत्येक गोष्टीमध्ये उत्कृष्टपणा, चांगल्या हाय क्वालिटी किंवा उच्च दर्जा त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न केला जात असतो। तर हे सर्व काही नियंत्रण कार्यामुळेच आपल्याला शक्य झालेले दिसून येते।
नियंत्रण कार्याच्या तज्ज्ञांच्या काही व्याख्या आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत. पहिली व्याख्या आपण पाहत आहोत कॉन्स अँड ओडोनेल. त्यांच्या व्याख्येमध्ये त्यांनी सांगितलंय, मानकांच्या आधारे यशाचे मोजमाप करणे आणि विचलन सुधारून नियोजनाप्रमाणे उद्दिष्टे साध्य होतील हे सुनिश्चित करणे म्हणजेच व्यवस्थापकीय नियंत्रण होय. बघा, ओडोनेल यांनी त्यांच्या नियंत्रणाच्या व्याख्येमध्ये मानकांचा आधार घेतलाय का, स्टँडर्ड्स काय आहेत त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती होत आहे की नाही हे पाहणे, यालाच आपण यशाचं मोजमाप करणे असं म्हणणार. आणि जर त्या ठिकाणी काहीतरी कमी पडत असेल म्हणजे फरक पडत असेल त्यालाच त्यांनी विचलन शब्द वापरलेला आहे. तर विचलन कसं होत आहे, तर त्यामध्ये मग जर विचलन होत असेल, फरक पडत असेल, चुका होत असेल तर त्यामध्ये त्या सुधारून नियोजनाप्रमाणे जी योग्य उद्दिष्ट आपण ठरवलेली आहे ती साध्य करण्यासाठी उपाययोजना करणे, आणि हे सगळं करण्याचं कामकाज या नियंत्रण कार्याद्वारेच केले जाते. नियंत्रणाद्वारेच हे आपण करू शकतो. थोडक्यात त्याचं मोजमाप करणे म्हणजेच मूल्यमापन करणे आणि चुका दुरुस्त करून उत्कृष्टपणा उच्च दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणे. तर हे काम नियंत्रणाद्वारे होते. तेच त्यांनी ओडोनेल यांनी त्यांच्या व्याख्येत सांगितले. डेल हेनिंगनी एक व्याख्या दिलेली आहे. नियंत्रण ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात नियोजनबद्ध कृतीतून कार्यपूर्ती करण्याचा प्रयत्न केला जातो. थोडक्यात नियोजनामध्ये एखादी कृती कशी करावयाची हे अगोदरच निश्चित केलेले असते, परंतु ती कृती कर्मचाऱ्यांकडून होत आहे की नाही हे पाहण्याचं काम नियंत्रण हे कार्य करत असतं. आणि ह्या नियंत्रण कार्याद्वारेच त्यातून आउटपुट त्या ठिकाणी बाहेर पडताना आपल्याला दिसतं, किंवा नियोजनबद्ध पद्धतीनेच कामकाज पूर्ण करून घेण्याचा हा आग्रह हा नियंत्रण कार्यामध्ये समाविष्ट आहे. कोणीतरी प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीवरती नियंत्रण ठेवतो आणि नियोजनाप्रमाणे कामकाज पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करतो. यालाच इथेच नियंत्रण हे कार्य समाविष्ट आहे किंवा नियंत्रण ही प्रक्रिया समाविष्ट आहे असं डेल हेनिंग यांनी सांगितलंय. तिसरी व्याख्या दिली आहे फिलिप कोटलर यांच्या मते, प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या प्रक्रियेला नियंत्रण असं म्हणतात. तर अगदी बरोबर, यांनी तेच शब्द, फक्त शब्द बदललेले आहेत, परंतु मुद्दा तोच आहे की प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम म्हणजे आपल्याला जे नियोजनामध्ये जे आपण साध्य ठरवलेलं आहे की हे साध्य आपल्याला पार पाडायचं आहे किंवा हे उद्दिष्ट साध्य करायचं आहे, तर ते प्रत्यक्ष परिणाम मात्र आपण प्रत्यक्ष जेव्हा आपण काम करायला सुरुवात करणार त्यावेळेस मात्र मिळणारे जे परिणाम आहेत हे प्रत्यक्ष परिणाम असतील, परंतु आपल्या नियोजनामध्ये आपण अगोदर ठरवलं की हेच अपेक्षित परिणाम आपल्याला प्राप्त झाले पाहिजेत. तर यामध्ये जास्त जवळीकता आणायची आहे की प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित जे परिणाम आहे नियोजनातले यामध्ये जास्त फरक असता कामा नये. अतिशय कमीत कमी फरक कसा राहील अशा प्रकारचा जो प्रयत्न केला जातो, म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी नियंत्रण ठेवून ठरवलेल्या उद्दिष्टाप्रमाणे ठरवलेलेच परिणाम त्या ठिकाणी अपेक्षित परिणाम मिळण्यासाठीच नियंत्रण केले जाते. त्या प्रक्रियेलाच त्यांनी नियंत्रण कार्य असं म्हटलेलं आहे. आणि हे नियंत्रण कार्य या गोष्टीमध्ये आपल्याला मदत करत असते. आणि या नियंत्रण कार्याद्वारेच थोडक्यात सर्वांच्या व्याख्येचा आपण जर विचार केला तर प्रत्येकाच्या व्याख्येमध्ये हे आपल्याला एकच सांगण्यात आलेलं आहे की नियोजनामध्ये ज्याप्रमाणे काम करायचं ठरवलेलं आहे त्याचप्रमाणे काम पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न या कार्यातून केला जातो आणि त्याद्वारे लक्ष ठेवले जाते आणि त्यावरती नियंत्रण ठेवून चुका जर होत असतील तर त्याही दुरुस्त करून घेतल्या जातात. तर अशा प्रकारे हे नियंत्रण कार्य आपल्याला निश्चित असं जे उद्दिष्ट ठरवले ते आपल्याला पार पाडण्यास मदत करत असते. तर नियंत्रण कार्य हे खूप महत्त्वाचे आहे, कारण नियंत्रणाशिवाय बहुतांश गोष्टी पार पाडणे किंवा त्यामध्ये यश प्राप्त करणे हे शक्य होत नाही. आणि म्हणून प्रत्येकाला काम करत असताना कोणाचं तरी आपल्यावरती नियंत्रण हवं आहे की जेणेकरून कोणाला तरी मला तरी काहीतरी काम पूर्ण करून चांगल्या पद्धतीने पूर्ण करून दाखवायचं आहे. आणि म्हणून नियंत्रण ह्या गोष्टी आपल्याला आवश्यक असतं. जसं आपण विद्यार्थी असतील तर आपल्याला आईवडील अभ्यास करताना बघतायत, मग हे बघतायत नुसतं एवढं लांबून जरी बघतायत, नाही आपला मुलगा आपली मुलगी अभ्यास करते आहे हे आपल्या मुलांना मुलींना जर समजलं तर मग मुलं मुली अभ्यास करत असताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि त्यांचं लक्ष त्या ठिकाणी विचलित होत नाही. त्याचबरोबर मात्र जर कधी कधी पालक आपले घरी नसतील
किंवा लक्ष द्यायला कोणी नसेल तर असे विद्यार्थी आपल्याला मनापासून अभ्यास करताना दिसत नाही किंवा जास्त वेळ अभ्यास करताना दिसत नाही. तर थोडक्यात प्रत्येकाला वाटतं कोणीतरी माझ्यावर थोडंफार तरी नियंत्रण असावं आणि नियंत्रण असेल तरच आपण जे ठरवलेलं उद्दिष्ट आहे ते चांगल्या प्रकारे पार पाडू शकतो. ही कुटुंबामध्ये सुद्धा एक आपलं हे उदाहरण देता येईल आणि ह्याच प्रकारचं उदाहरण मग व्यवसाय संस्थेला सुद्धा हे लागू पडत असते. तर म्हणून नियंत्रणाचे महत्त्व आपल्याला अनन्यसाधारण आहे. त्याशिवाय आपण ठरवलेलं उद्दिष्ट पाडू शकत नाही, टार्गेट आपलं कंप्लीट करू शकत नाही आणि म्हणून नियंत्रण हे आवश्यक आहे आणि नियंत्रण असेल तरच प्रत्येक गोष्ट ही चांगली होत जात असते. अपवाद काही व्यक्ती आहेत की ज्यांना नियंत्रणाची काही गरज नसते, ते चांगल्याच गोष्टी पूर्ण करत असतात, परंतु बहुतांश लोकांना नियंत्रणाशिवाय चांगलं उद्दिष्ट पूर्ण करणे किंवा चांगलं त्या ठिकाणी साध्य पूर्ण करणे, हाय क्वालिटी त्या ठिकाणी प्राप्त करणे शक्य होत नाही किंवा कोणीतरी आपल्याला पाहत आहे हे असं एक भावना मनामध्ये असल्याशिवाय आपल्या हातातून उत्कृष्ट असं कार्य पार पडत नाही. आणि म्हणून नियंत्रणाचं महत्त्व हे सर्व ठिकाणी असलेले आपल्याला काय होते दिसून येते. दर्जा टिकवण्यासाठी ठरवलेली उद्दिष्टे प्रभावीपणे पार पाडण्यासाठी नियंत्रण कार्य हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि त्याचबरोबर काम करत असताना प्रत्येक कामाचं प्रत्येक टप्प्यावरचं कामगिरीचं मूल्यमापन झालंच पाहिजे, कारण त्यामध्ये जर चुका असतील तर ते आपल्याला दुरुस्त करून चांगल्या क्वालिटी किंवा उच्च दर्जाच्या गोष्टी निर्माण करता येतात. म्हणून नियंत्रण कार्याचं महत्त्व आपल्याला या प्रत्येक गोष्टीतनं लक्षात येतं. अजून काही पॉईंट्स आपल्याला खाली दिलेले आहेत, त्यावरनं आपल्याला नियंत्रण कार्याचे महत्त्व अधिक लक्षात येईल. पहिला पॉईंट आहे संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करणे. तर नियंत्रण ही प्रत्येक संभाव्य टप्प्यावर कामगिरी मोजण्याचं काम करते, नियोजनाप्रमाणे कामकाज होत आहे की नाही यातील फरक शोधून काढते आणि जर काम होत नसेल तर त्यावरती योग्य अशा उपाययोजना करते की जेणेकरून जे चुका होत असतील, कामात नियोजनाच्या कामात फरक पडत असेल तर योग्य अशा उपाययोजना शोधून त्याही त्या ठिकाणी राबवल्या जातात, त्याचीही अंमलबजावणी केली जाते आणि त्यामुळं संघटनेची उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी नियंत्रण कार्याची नक्कीच मदत झालेली आपल्याला दिसून येते. दुसरा पॉईंट आहे संसाधनांचा कार्यक्षम वापर. आपल्या सर्वांनाच माहिती आहे नैसर्गिक साधनसंपत्ती ही आपल्याला कमी प्रमाणात उपलब्ध आहे, तिचा आपण योग्य आणि पर्याप्त असा वापर व्हायला पाहिजे. ती वाया जाता कामा नये, तिचा अपव्यय होता कामा नये, यासाठी व्यवस्थापक नियंत्रण ठेवतात. प्रत्येक कामासाठी मानके ठरवली जातात, स्टँडर्ड ठरवली जातात आणि कर्मचाऱ्यांनी या मानकांचे पालन करत असतात आणि चांगल्या प्रकारची उत्पादने व्यवसाय संस्थेसाठी निर्माण करत असतात. तर संसाधनांचा कार्यक्षम वापर व्हावा यासाठी नियंत्रण करणे आवश्यक ठरते. जर कोणाचं नियंत्रण नसेल तर काही वेळेस कर्मचारी साधनसंपत्ती वाया घालवण्याकडे त्यांचा कल दिसून येतो किंवा त्याकडे ते दुर्लक्ष सुद्धा करू शकतात, फारसा प्रयत्न करताना दिसत नाही. पण नियंत्रण असेल तर बरोबर त्या ठिकाणी कोणताही अपव्यय होणार नाही याची काळजी ते घेत असतात आणि म्हणून संसाधनांचा कार्यक्षम वापर या नियंत्रण कार्यामुळे आपल्याला होताना दिसतो. त्यानंतरचं तिसरा पॉईंट आहे मानकांची अचूकता. म्हणजे थोडक्यात काय, एखादं काम अतिशय उत्कृष्टरित्या कसं पूर्ण करावं यासाठी नियंत्रण कार्य हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतं आणि या नियंत्रण कार्यातून एखाद्या काम पूर्ण कसं करावायचं याविषयीची रचना किंवा पद्धत ही निश्चित केली जाते. त्या निश्चित केलेल्याच प्रक्रियेलाच मानके असे म्हणतात, स्टँडर्ड असे म्हणतात आणि मग ते स्टँडर्ड तिथून पुढे नवीन उत्पादने तयार करण्यासाठी वापरले जातात. शिवाय आपल्याला गरजेप्रमाणे परिस्थितीनुसार त्यामध्ये बदलसुद्धा करता येत असतो आणि म्हणून हे जे नियंत्रण ठेवून चांगल्या प्रकारचे उपाय योजून मानके ठरवली जातात, हे आपण लवचिक असतात, गरजेप्रमाणे आपण त्यामध्ये बदलसुद्धा करू शकतो. तर तात्पर्य असं आहे की सातत्याने त्यामुळं नियंत्रण प्रक्रिया ही राबवावीच लागते. नियंत्रण कार्यामुळे आपल्याला मानके जरी ठरवलेली असली तरी परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल होण्याची शक्यता असते किंवा ते बदलत सुद्धा जातात आणि म्हणून नियंत्रण करणे ही सातत्याची प्रक्रिया आपल्याला निश्चित होते आणि नियंत्रण सातत्याने केल्यामुळं मानकांमध्ये अचूकता आणता येते. अचूकता आणल्यामुळं त्या ठिकाणी पुन्हा त्याचा फायदा व्यवसाय संस्थेला झालेला दिसून येतो. तर पुढचा पॉईंट आहे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देते. तर कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी मानके निश्चित केली जातात.
कर्मचाऱ्यांपर्यंत त्याची माहिती दिली जात असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कोणते काम कसे पूर्ण करावे याची चांगल्या प्रकारची कल्पना येते आणि आकलन होते. त्यांच्या कार्याचे मूल्यमापन केले जाते आणि त्यांना त्यातून बढती, वेतनवाढ, पदोन्नती अशा प्रकारची स्वरूप पुरस्कृत त्या ठिकाणी त्यांच्यासाठी केले जाते. हे प्रोत्साहन कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कारागीर बनवण्यास किंवा बजावण्यास प्रवृत्त करते. त्याचा फायदा प्रत्येक कर्मचाऱ्याला त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. कर्मचाऱ्यामध्ये कुशलतेचं प्रमाण वाढत जाते. त्याचा फायदा व्यवसाय संस्थेला होतो आणि म्हणून नियंत्रण आणि मानके ह्या गोष्टी त्या ठिकाणी आवश्यक ठरतात. 5वा मुद्दा आहे सुसूत्रता आणि शिस्तीची हमी. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे प्रत्येक कार्यामध्ये सुसूत्रता असली पाहिजे, तरच आपण एखादं ध्येय, एखादं उद्दिष्ट साध्य करू शकतो. आणि म्हणून नियंत्रणामुळे सुसूत्रता आणणे आणि शिस्त आणणे हे आपल्याला शक्य होते. कर्मचाऱ्याकडून काम करत असताना चुकीचं वर्तन कधी कधी होऊ शकते. तर नियंत्रणामुळे अशा प्रकारचं वर्तन झाल्यास आपल्याला वेळीच ते दुरुस्त करून कर्मचाऱ्यांमध्ये चांगल्या प्रकारचं वर्तन आणि कुशलता वाढवण्यासाठी प्रयत्न करता येतो. त्यांच्यामध्ये नियमित त्यांची तपासणी केली जाते. कामकाज बरोबर चालतंय की नाही, त्याचबरोबर त्यामध्ये शिस्तही निर्माण केली जाते. कोणतं काम कोणत्या क्रमाने पूर्ण करायचे हे क्रमही त्या ठिकाणी मानकांमध्ये निश्चित केले जातात आणि त्यामुळे कामामध्ये सुसूत्रता येते. त्याचबरोबर प्रत्यक्ष काम करत असताना आणि मानके यामध्ये कधी कधी फरक पडू शकतो, तर त्यावरही उपाययोजना त्या ठिकाणी केली जात असते. पुढचं पॉईंट आहे समन्वयाची सुविधा. तर नियंत्रण हे असं कार्य असतं की वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पाडली जातात की नाही याकडे त्या ठिकाणी लक्ष ठेवत असतो आणि त्यामध्ये जर काही चुका जर असतील किंवा त्यामध्ये काहीतरी मार्गदर्शन त्या ठिकाणी त्यांच्याकडे जे झालेलं आहे परंतु त्यांना व्यवस्थित आकलन झालेलं नसेल आणि कामामध्ये मग काहीतरी फरक किंवा विचलन दिसून येत असेल, तर हे विचलन त्या ठिकाणी लवकरात लवकर समन्वय असल्यामुळे नियंत्रण कार्यामुळे आपण समन्वय कर्मचाऱ्यांबरोबर ठेवतो आणि त्याच्यावरती लगेच उपाययोजना शोधून त्यांना त्या प्रकारचे मार्गदर्शन करतो आणि आपल्याला उत्कृष्ट अशा प्रकारची सेवा किंवा उत्पादने आपण तयार करू शकतो. पुढचा पॉईंट आहे मानसिक दबाव. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन हे मानकावर ठरवलं जातं. कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन होणार आहे आणि त्यानुसार त्यांना योग्य तो मोबदला दिला जाईल याची पूर्ण जाणीव असते आणि हा एक मनोवैज्ञानिक दबाव कर्मचाऱ्यांवर त्यांची उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. जसं आपण विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये आपण परीक्षा घेतो आणि त्यानंतर पडलेल्या गुणांना त्यांना गुणदान करतो, मार्क्स देतो आणि मग आपण विचारतो आपण किती टक्के मार्क्स मिळाले. तर एक प्रकारे परीक्षा घेतल्यामुळं एक प्रकारे आपोआपच नियंत्रण ठेवले जाते आणि तो विद्यार्थी त्या ठिकाणी अभ्यासाला लागतो आणि त्याला माहीत आहे माझा अभ्यास किती जास्त झाला हे कशावरनं कळणार आहे, तर मी जी उत्तरपत्रिका लिहून मला जे गुण पडणार आहे, मार्क्स मिळणार आहे त्याच्यावरती हे अवलंबून आहे आणि म्हणून तो सातत्याने अभ्यास करत राहतो, ज्ञान मिळवत जातो, आकलन प्राप्त करतो. म्हणजे तसं पाहायला गेलं तर परीक्षा घेण्याची काहीच गरज नाही, परंतु त्याच्यावरती मग नियंत्रण राहणार नाही आणि विद्यार्थ्यावर नियंत्रण राहिलं नाही तर तो ज्ञानाचं आकलन करणार नाही, माहिती घेणार नाही आणि तो काहीही शिकणार नाही. आणि म्हणून मूल्यांकन करणे, नियंत्रण ठेवणे, तर विद्यार्थ्यावरचं नियंत्रण हे परीक्षेद्वारे ठेवलं जातं, त्याचं मूल्यांकन केलं जातं आणि मग विद्यार्थ्याला त्या ठिकाणी गुणदान केले जाते. तर प्रत्येक विद्यार्थ्याची त्या ठिकाणी पात्रता त्या ठिकाणी मग लक्षात येते आणि प्रत्येक विद्यार्थ्यालाही कळतं की माझी बौद्धिक क्षमता किती आहे, मला अजून किती टार्गेट पूर्ण करायचं आहे. तर हे मूल्यमापनामुळे काय होते समजते आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचा मानसिक दबाव. इथे आपल्याला खूप काही टेन्शन आलंय आणि आता मला काहीच होत नाही असं नकोय. चांगल्या प्रकारचा मानसिक दबाव, त्यांनी मनोवैज्ञानिक शब्द वापरलाय. मनोवैज्ञानिक दबाव हा कर्मचाऱ्यांना हवाच आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यासासाठी हवा आहे. 8वा पॉईंट आहे संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावशीलता. तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे एखादं उद्दिष्ट पार पाडायचं असेल संस्थेचं, व्यवसाय संघटनेचं, तर हे एकटा व्यक्ती पार पाडू शकत नाही, सर्वांनी मिळून पार पाडणं गरजेचं आहे. एका कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढवून उपयोग नाही, त्याची प्रभावशीलता वाढवून उपयोग नाही, तर संघटनेतील सर्वच घटकांची, सर्वच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची कार्यक्षमता वाढणे आणि प्रभावशीलता वाढणे गरजेचं आहे. आणि नियंत्रण हे कार्य सगळं काही या ठिकाणी
नियंत्रण ठेवून मूल्यमापन करून सातत्याने ही कार्यक्षमता आणि प्रभावशीलता वाढवण्याचं कामकाज करत असतात आणि म्हणून नियंत्रण कार्य हे खूप महत्त्वाचे मानले जाते. 9वा मुद्दा आहे चांगली सामाजिक प्रतिमा. तर नियंत्रण कार्यामुळे संघटनेची एकूण कामगिरी सुधारण्यास मदत होते. व्यवसायामधील जी निश्चित अशी ध्येय ठरवण्यात आलेली आहे ती ध्येय किंवा मानके त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीतून पाडून आपल्याला घेता येतात. त्यात फरक जाणवल्यास किंवा काहीतरी त्या ठिकाणी त्रुटी आढळल्यास आपल्याला या नियंत्रण कार्यातून त्यामध्ये बदल करता येतो. त्यावर योग्य अशा उपाययोजनासुद्धा आपल्याला करता येतात. हे सगळं काही नियंत्रण कार्याच्या मदतीने आपल्याला साध्य करता येते. त्यामुळे या नियंत्रण कार्यामुळे संघटनेची चांगल्या प्रकारची सामाजिक प्रतिमा निर्माण होण्यास मदत होते. पुढचा पॉईंट आहे मार्गदर्शक म्हणून कार्य. तर नियंत्रण हे कार्य आपण बघतो की काम करत असतानाच नियंत्रण ठेवलं जातं आणि काही कामकाज बरोबर काम नियोजनाप्रमाणे होत आहे की नाही याकडे लक्ष दिलं जातं. त्यात काही बदल होत असेल, चुकीची हालचाल होत असेल, चुकीची कृती होत असेल तर तिथेच त्या ठिकाणी मार्गदर्शन आणि सूचना केल्या जात असतात. व्यवस्थापक आणि त्यांच्या हाताखालील कर्मचारी हे त्यानुसारच कार्य करत असतात. वेळ पडल्यास जी स्टँडर्ड्स आहेत त्यांची मदत घेऊन त्या ठिकाणी इच्छित असे यश प्राप्त करू शकतात. अशा प्रकारे कार्य नियंत्रित करण्यासाठी केलेल्या ज्या उपाययोजना किंवा उपाय व्यवस्थापनाला भविष्यातील कामाचे नियोजन करण्यासाठी मार्गदर्शक ठरतात आणि म्हणून नियंत्रण कार्य हे व्यवसाय संघटनेच्या प्रगतीसाठी, विकासासाठी, जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी नक्कीच आवश्यक आहे. हे यावरील मुद्द्यांवरून आपल्याला अधिक स्पष्ट झालेले दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नियंत्रण कार्य म्हणजे काय, अर्थ, व्याख्या आणि त्याचे महत्त्व आपल्याला यावरील मुद्द्यांवरून लक्षात येते. पुढील व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत तुलनात्मक अभ्यास, सर्व कार्यांचा तुलनात्मक अभ्यास. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करत जा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करत जा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, त्याचं तुम्हाला समजला की नाही याबद्दल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहित जा. Thanks for watching my video.